ते प्ले करा. की कर देगी छैया, चुनरी की कर देगी छैया, आएगी बन के पुरवैया. छोटे छोटे भाइयों के बड़े भैया आज बनेंगे किसी के सैया. प्यार की इनको हथकड़ियाँ जचते हैं देखो कैसे बड़े भैया, जचते हैं देखो कैसे बड़े भैया. राम जी बिहाने चले सीता मैया. छोटे छोटे भाइयों के बड़े भैया आज बनेंगे किसी के सैया. ढोल नगाड़े बजे शहनाइयाँ झूम के आई मंगल घड़ियाँ. हॅलो बस बघ काय म्हणा बोल बोल 2 मिनिटं. माझा स्पॉन्सर आहे बाबा, एक्स्ट्रा लावा लागतो. तर सगळ्यात पहिल्यांदा धावतो आम्ही आता, खूप आग्रह झालो. आजी कसं वाटलं? थँक्यू वहिनी, छान वाटलं, मस्त. हे शब्द ऐकायचे नाही आहेत. जकास हे नवऱ्याने सांगितलं. दादा तू सांगायचं झकास विकास काय नाही पाहिजे, नवीन शब्द पाहिजे. कारण आम्ही शब्द मिळाले ना, रापचिक सगळे रापचिक. आणि आई कुठे? कारण तुम्हाला माहित नसेल, एक कधी आम्ही आलो घरी
हा होळीला आलेलो आपल्या दादाचं लग्न नीट झालं पाहिजे. मला टेन्शन नाही, माझ्या सुद्धा सगळे आहेत, मला कसलं टेन्शन नाही. आणि तो आजचा दिवस आहे, आम्ही तो ठरवलेला की एकदम ग्रँड करायचा. तुम्हाला आवडला नक्की ना? आता आईला विचारायचंय. आणि बाबा कुठे आहेत? बाबा घरी गेले. ओके, तर मला आईला विचारायचंय, हाऊ यू फील, कसं वाटलं? छान, मस्त, खूप छान. मला ऐकायचंय, हे नाही ऐकायचंय. थँक्यू. आणि लास्ट टू आमच्या ग्रुपचा एक ॲग्रेसिव्ह आणि भडकू विद्यार्थी. तुम्हाला माहिती असेल की मयूर जास्त तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व का नसतो, कारण आम्ही वर्षामधून जवळजवळ खूप म्हणजे दिवस आम्ही बाहेर शोला असतो. त्याच्यामुळे मलाही पर्सनली कुठल्या इव्हेंटला घरच्या प्रोग्रामला वेळ देता येत नाही. पण आता आमचा ग्रुप खूप वाढलाय, आता आम्हाला आमची मुलं वाढले, त्याच्यामुळे आता खूप आम्ही सगळे जेवढा वेळ देता येईल तेवढं देतो. फक्त मी आज दोन शब्द मयूरनी बोलायचे, कारण मग सुमीच बोलतोय म्हणून. पहिले तर सगळ्यांना धन्यवाद. म्हणजे खूप मोठा टास्क दिला. मी ॲक्च्युली कधी बोलत नाही माईकवरती, त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे. तरी मला आज बोलायचं आहे स्पेशली. हे माझे सगळे फॅमिलीज आहेत आणि खूप म्हणजे तुला सांगतो प्रमोद, मी कधीच त्यांच्याकडे कुठलं मी भरपूर जणांचं मला अजून एक्झॅक्टली नावं पण पटकन लक्षात येत नाही, कारण की मी त्यांच्याकडे कधी गेलेलोच नाही आहे. माझ्या सगळ्या कझन्स आहेत, सगळ्यांनाच माहिती मी कधी त्यांच्यामध्ये नसतो. कारण जॉब आणि जॉबवरून जो काही मला टाईम भेटतो ते ही मला जी करायला मला आवडते त्याच्यामध्ये मी टाईम देतो. सो त्याच कारणामुळे मी कधी तुम्हालाही भेटत नाही. तर हा मला एक प्लॅटफॉर्म भेटला दादाचा आणि याच्या की तुमच्या लोकांना पण सॉरी बोलतो की मी कधी कुठल्या फंक्शन्समध्ये आणि कशात नसतो. त्याचं कारण हे आई बाबा दादा खूप बोलत असतो मला प्रत्येक वेळी की तू तुला कोणच ओळखत नाही, तू कसं आहे. मला माहिती आहे बोलतो, पण आता मला जॉब आणि हे दोन्ही बघायचे. बोलून फॅमिली जे ते समजून घेतील. ज्या दिवशी मला टाईम भेटेल कधी मला सांगता येईल तेव्हा मी सांगितलं ना, हा मला टाईम भेटला, प्लॅटफॉर्म भेटला आणि मी सांगतो. सो मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. मी तुमच्या कधी कुठल्या प्रोग्रामचा नसतं त्याचा कारण. हां येणार जसं टाईम. आता मी माझ्या या सेकंड फॅमिलीकडे येतो. ही माझी एक फॅमिली आहे. प्रमोद बरोबर मी 2008 पासून मी जॉईन केलेलं आहे. खूप इव्हेंट, खूप शो, खूप ग्रुपमधून मी गेलो, पण ह्या ग्रुपला मी सोडलेलं नाही आणि सोडणारही नाही. कारण की नुसता हा ग्रुप नाही आहे तर माझी फॅमिली आहे. आईला आम्ही दोघं भाऊ आहेत, अजून हा एक पम्या, वैद्या, सोपाने, चिंटूने आणि सगळेच त्यांची मुलं आहेत आणि या सुना आहेत त्यांच्या सगळ्या आई बाबांच्या. सो ही माझी सेकंड फॅमिली आहे. आणि नाही अजून काही विचार नाहीये, नको तुम्ही खाल्लात ना लाडू? दुसऱ्याला काय वाट लागता? वाट लावायची मी बघतोय यांचं. बघू ती गोष्ट. बट चांगलं वाटतं. आजचा इव्हेंट त्याच्यावरतीच येत होतो मी. ॲक्च्युली खूप माझ्या 4-5 दिवसापासून खूप पळापळी होत होती वगैरे. आणि त्यांना मला एवढं माहिती आहे मी त्याच्यावरती सोडून दिलं होतं. मला माहिती आहे की तो जे काही करणार आहे तो नेक्स्ट लेवल ही रहेगा उसका, जो भी रहेगा. आणि ते मला माहिती पण होतं. सो मी तिकडे काही लक्ष नाही. आणि वहिनींनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि माझ्या 2 वहिनी, वहिनी स्वाती आणि इकडे तिथे ते संध्या वहिनी पण डान्सर आहेत, स्वाती वहिनी पण डान्सर आहेत. पण त्यांच्या आता मध्यंतरी खूप गॅप पडला, 3-4 वर्षाचा गॅप पडला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी आज परफॉर्मन्स केला आहे. ते पण फक्त एक दिवस मध्ये त्याची ते सेटअप पूर्ण झालेलं आहे. सो त्यांचा पण खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही मेहनत घेतलीत आणि त्या मेहनतीला रंग पण लागलेला आहे चांगल्यापैकी. आणि थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचं. दादा आणि म्हणून तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. तुमच्या वाट चाललेला त्याच्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. चालेल. तर तुला काय बोलायचंय? नाही ना, नका बोलू.